यासाठी केला होता टहास, यासाठी केला होता टहास, शेवटचा दिस बोलवावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंतलिया धावा कृष्णेची कवतुक वाटे झाल्या भेताचे, कवतुक वाटे झाल्या भेताचे, नाम मंगळाचे केले गुणे, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंतलिया धावा कृष्णेची तुका मने मुक्ती परणी नोवारी, तुका मने मुक्ती परणी नोवारी, आता दिवस झाले खेळी, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंतलिया धावा कृष्णेची. सर्वांनी हाती विठ्ठल बाबा मुखाने नामस्मरण करा. समचरण सरोजम साधनिलाबुदाभम जगन्निहित पाणिं मंडलं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि.
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका कलावती जीवोदराचा अवतार कलाकंकते ज्योतिकामो दिवक्रम खलानीशवादा बनुदार दक्षम समाधिस्तमूर्ती भजज्ञान देवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रयजननी देवाची दयाची क्रिया स्मरण होय सकलविद्येचे अधिकरण तेची म्हणून जनात्री गुरुचे ते नमस्कार आणि आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेला गिरे उद्धारो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा भेदो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्री राधा मेरे स्वामी मैं राधा जी का दास जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन का वास श्री वृंदावन का वास संपात ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसावृतं मस्तकमाधापायामि व्याजासाठी केला होता टास शेवटचा दिस बुडवावा आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा तुष्टीची या प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनोपदेश करताना मिळेल भंग महान भक्त वैराग्याचे मूर्तिमंत भुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजवंत नीतिवंत गुणवंत कलावंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या कलसाने विराजमान असणारे नरेंद्रे तर वारकरी संप्रदायाच्या कलसाने शोभायमान दिसणारे देवमान्य संतमान्य लोकमान्य जगमान्य असे संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा भार नाही परंतु चार जणांबद्दल करता निवडले आहे प्रस्तुत प्रकरण आज जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांच्या समोर जीवन जगत असताना आपल्याला परमार्थिक क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारची सफलता प्राप्त झाली
याचं मार्गदर्शन करतात. तुकोबा आपल्या जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये परमार्थ जीवन जगत असताना सांगतात की बाबा मी जन्म घेतल्यापासून नव्या जन्माला येण्याच्या आधीपासून सुद्धा माझा अट्टास एकच कारणासाठी होता. कोणत्या कारणासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवट चांगला व्हावा, माझा भला व्हावा, माझा शेवट गोड व्हावा, याकरता मी काय केलं तर यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबा काय कळालं तुम्ही अट्टहास कशासाठी केला आणि त्यातून तुम्हाला काय मिळालं हे आम्हाला कळालं. मग आता तुमची सध्याची अवस्था काय? तुकोबा म्हणतात आता निश्चिंतीने भाव विसावा धुंदलेल्या धावा तुझ्या. आता वर्तमान काळाचा विचार करायला गेला तर आता मी निश्चिंत झालो. निश्चिंत का झालो? तर माझ्या जीवनाची जी काही हाव होती ती हाव आता फुटली, अर्थात ती हाव संपली. जी काही मी त्याच्यासाठी धावत होतो, त्याच्यासाठी मी काही हाव करत होतो, ती हाव आता संपली, फुटली. त्याचा परिणाम कुंडलिया धावा पृथ्वीची आम्हाला निश्चिंती प्राप्त झाली. मग तुकोबा तुम्हाला निश्चिंती प्राप्त झाली. तुम्ही एखाद्या ठिकाणी नामचिंतन करत असाल, त्यासाठी तुम्ही एखाद्या ठिकाणी शांत बसले असाल. शांत बसत असताना तुम्हाला काही पाठीमागचं आठवत असेल ना, तुकोबा म्हणतात आठवतं. पाठीमागचं सगळं आठवतं. काय आठवतं? तुकोबा म्हणतात जेव्हा मी एकांत वासामध्ये बसतो आणि पाठीमागच्या आयुष्याचं जेव्हा चिंतन करतो ना, तेव्हा मलाच माझं कौतुक वाटतं. कौतुक वाटे झालेल्या गीताचे नाम मंगळाचे येणे. मला माझं कौतुक वाटतं. का कौतुक वाटतं? की मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये फक्त भगवान परमपूज्य नामचिंतन केलं. फक्त आयुष्यभर त्या भगवान मंगळरूप असणाऱ्या भगवंतालाच मी आठवलं. त्याचं मला कौतुक वाटतं. तुम्हाला एवढं काही सगळं मिळालं, तुमची हाव संपली, तुमची धाव संपली, तुमचा शेवट पुढं तुम्ही प्रयत्न केला, सगळं काही झालं. यातून आता सध्या तुमची परिस्थिती काय? तुम्ही त्या मुक्ती मिळाली नाही तुम्हाला. तुकोबा म्हणतात आम्हाला ती मुक्ती मिळाली यात काय नव्हतं. मग आम्ही त्या मुक्तीला आम्ही कशी ठेवली? तुका मुक्ती भरली आता दिवसाच्या खिळली. जेव्हा ती मुक्ती आमची दाशी होते, जेव्हा ती मुक्ती आमची बायको होते ना, जेव्हा ती मुक्ती आमची पत्नी होती, तेव्हा आमची पुढचे जे काही 4 दिवस उरले ना, ते सगळे खिळली जातात, आनंदाचे जाते. परिणाम काय? आता निश्चिंतीने पावर विसावा कुंडलिया धावा तुझ्या थोडासा परिहार कर्तव्य प्रथम कर्तव्य याप्रमाणे आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये किमनिमित्ताने एकत्र आलेले आहोत. किमनिमित्ताने उपस्थित झाले आहोत. कोणत्या कारणाने जमलेले आहोत? सर्वांना श्रुत आहे, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. आपल्या या नाशिक जिल्ह्यातील एक पवित्र आणि आदर्श अशा प्रकारचा तालुका म्हणजे चांदवड तालुका. भगवान श्री चंद्रेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेला आदिशक्ती रेणुका मातेच्या कुशीत वसलेला आपला हा चांदवड तालुका. आणि या चांदवड तालुक्यामध्ये एक आदर्श गाव ते म्हणजे देणेवाडी गाव. महान तपस्वी सद्गुरू हरिभक्तपरायण बाळाबाबा ढगे यांच्या पदस्पर्शाने पुढे झालेले हे गाव. आणि या देणेवाडी गावातील एक आदर्श परिवार तो म्हणजे हा देशमाने परिवार. आणि या देशमाने परिवारातील एक आदर्श करता आमचे बाबा आदरणीय कैलासवासी हरिभक्तपरायण श्री जगन्नाथ गोविंदा देशमाने यांचं गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्यातून वैकुंठ गमन झालं, आपल्यातून दान झालं. आणि आज तब्बल आजच्या दिवसाला त्यांना 1 वर्ष पूर्ण होते. आणि म्हणून जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा शास्त्रकाराने जीवाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे विधी सांगितले. कसं जन्माला आलो काका आपण जन्माला आलो की शास्त्रकाराने आपल्याला जन्माला आल्यानंतर अनेक प्रकारचे डोळे, अनेक प्रकारचे विधी, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कार्यक्रम करायला लावले. कोणते कार्यक्रम करायला लावले? जन्माला आला जन्मोत्सव साजरा करा, 5 दिवस झाले 5 दिवसाचा उत्सव साजरा करा, 12 दिवस झाले 12 उत्सव साजरा करा. काही भविष्यामध्ये काही अडचणी लागल्या मग नारायणापुरी, तिरपिंडी अशा प्रकारचे विधी तुम्ही साजरे करा. अजून योग्य वयामध्ये आला लग्नाचा सोहळा साजरा करा. आणि अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा तो माणूस म्हातारा होतो किंवा जेव्हा तुटला आयुष्याचा धोरा, जेव्हा आयुष्य संपतं तेव्हा संपल्यानंतर आमचा जीवनाचा शेवटचा सोहळा होतो तो म्हणजे मृत्यूचा सोहळा. मृत्यू झाला म्हणजे संपत नाही. मृत्यू झाल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारचे विधी, अनेक प्रकारचे सोहळे सांगितले. मृत्यूच्या पश्चात त्याचा पहिला विधी सांगितला अंत्यसंस्कार विधी, दुसरा विधी सांगितला रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी सांगितला दशक्रिया विधी, 13वीचा विधी, 16वीचा विधी आणि प्रत्येक
महिन्याला प्रथम मासिक श्राद्ध असे प्रत्येक महिन्याचे 12 मासिक श्राद्ध आणि 12 महिने झाले की 12 महिने लागून प्रथम वर्ष श्राद्ध अर्थात प्रथम पुण्यस्मरण. आणि मग त्या अनुषंगाने आज आपल्यातून आदरणीय बाबा निघून गेले 1 वर्षापूर्वी आणि त्यांच्या या निमित्ताने एवढा मोठा खटाटोप करून एवढा मोठा काही सगळा संघर्ष करून या ठिकाणी या परिवाराने गोडशा प्रकारचं नियोजन केलं. गोडशा प्रकारचा हा सोहळा घडून आणला. 1 दिवशी कीर्तन महोत्सव घडून आणला. बाबांच्या पश्चात त्यांचे 4ही मुलं. आता हा सगळा आमचाच परिवार आहे. देशमाने कीर्तनकार आहे. देशमाने ज्यांचं वर्ष श्राद्ध ते पण देशमाने म्हणजे सगळा हा एकत्र मिळाला. त्यामुळं सगळं घरातच वातावरण असल्यामुळे काही घाबरायचं काम नाही. आणि मग त्यांचा संपूर्ण परिवार त्यामध्ये आमचे 4ही तात्या असतील. त्यामध्ये आदरणीय श्री मधुकर जगन्नाथ देशमाने, श्री लक्ष्मण जगन्नाथ देशमाने, श्री रामनाथ जगन्नाथ देशमाने आणि श्री विठ्ठल जगन्नाथ देशमाने असे 4ही अर्थाने आमचे चुलते आहेत. त्यानंतर त्यांचे मुलं प्रत्येकाला एक माधव आमचे शरद दादा असतील, आमचे प्रशांत दादा असतील, आमचे सचिन दादा असतील आणि आमचे शुभम दादा असतील असे हे 4ही मुलं. त्यानंतर आदरणीय मातोश्री झालं. त्यानंतर त्यांच्या मुलगी सौभाग्यवती शोभा दामोदर भुले आणि आदरणीय बाबांच्या 2ही बहिणी अर्थात गंगा भगवती बानुबाई रामचंद्र निकम आणि सौभाग्यवती हिराबाई मुरलीधर जगताप असा संपूर्ण देशमाने परिवार आणि त्यांचे सगळे नातवंड मिळून हा तयार केलेला खटाटोप निर्माण केलेला खटाटोप आणि या कार्यक्रमाचा औचित्य साधून या ठिकाणी माझ्या वाट्यात आलेली ही कीर्तनरूपी सेवा. मनोनी वेळ जमविला तसं प्रपंच म्हटला, संसार म्हटला की आजची संसारामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू लागतात. काय काय वस्तू लागतात आता ते तुम्ही मला विचारता का? आज माझं झालं ते तुम्हाला सांगतो तरी असेल. काय काय लागतं संसारामध्ये? तुमचं लग्न झालं सांगतं. लग्न झालंय का बाबा? एवढं फार शेवट वय आलं नसेल, लग्न झालं होतं नाही का? तेव्हा लग्न झालं. लग्नाच्या वेळेस तुमच्या लग्नामध्ये काय काय भांडी घेतली तुमच्या वडिलांनी? लाटणं, पळपट, वरवंटा, मांडणी, गॅस, कूलर काय असं सगळे काय भांडी घेतली. जसं संसार म्हटलं, प्रपंच म्हटलं काय की त्यामध्ये अनेक प्रकारचे सामग्री येतात, वस्तू येतात. तसं परमार्थ जर म्हटलं तर परमार्थामध्ये सुद्धा सामग्री वस्तू येतात. कोणत्या कोणत्या वस्तू तुकोबर म्हणतात? लावणी, भुजंग, झोटिटाळ, घोषण, शिवकर्म असं आवडते. परमार्थ जर म्हटलं तर त्यामध्ये वस्तू लागतात. म्हणजे वस्तू आपण चालत नाही, त्यांना करता कोणतरी लागतो, वाजवण्याकरता कोणतरी लागतो. मग गोड अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी गोड अशा प्रकारची डायमंड मंडळी मिळाली. खरं आपल्या परिसरात ही अगदी डायमंड मंडळी, हिरे मंडळी नाही का? आदरणीय गुरुजनांमध्ये आमचे जिवलग, आमचे मोठे गुंतुक व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र प्रांतामध्ये आज सध्या परिस्थितीला त्यांचं सगळीकडे नाव पसरतंय. आदरणीय आमचे हे भक्तपरायण अक्षय महाराज वाघ ते सुद्धा त्यांनी उपस्थित आहेत. त्यानंतर दुसरे गाण्यात आलेले गोड गळ्याचे धनी आणि ज्यांना भगवंताने आपले गोड अशा प्रकारचे स्वर दिले अशा हरिभक्तपरायण आमचे सोपान महाराज खैरनार ते उपस्थित आहे. त्यानंतर आपल्या त्या गावाचं वैभव आणि आमचे छोटे बंधू त्यांची भरले आता खूप उंच ठिकाणी चालली. युवा कीर्तनकार अशा दिशेने त्यांची गोड अशा प्रकारची सेवा चालू आहे. अजून आमचे अंकित महाराज देशमाने तेच उपस्थित आहे. त्यानंतर आपल्याच त्यांचे कृष्ण वैभव प्रपंच असं परमार्थ साधन जे त्या ठिकाणी सरकारी क्षेत्रामध्येही कार्य करतात आणि परमार्थ क्षेत्रामध्येही कार्य करतात. आमचे काटे महाराज महेश महाराज काटे उपस्थित आहे. त्यानंतर अजून आमचे भरवीरचे आजोबा व्यक्ती तुल्य व्यक्तिमत्व आदरणीय आमचे आबा महाराज ते उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे बाजीराव काका असतील, आदरणीय आमचे अंबादास काका पवार असतील, भरवीरचे मंडळी आहेत, आदरणीय आमचे शेळके काका आहेत, आदरणीय आमचे पाहुणे आहेत, आदरणीय आमचे पिताश्री आहेत. त्यानंतर रात्रीवाडीवरून आमचे नितीन भाऊ पगार ते सुद्धा उपस्थित झालेले इकडे आमचे बाबा आहेत. गोड असे विनिकरी आहेत, आदरणीय अशोक काका दादा ते उपस्थित आहेत. दोन्ही बाबांनी जोगदार आहेत. महाराज या जोगदारांचे विशेष आहे. काय विशेष आहे? एक जोगदार साधे आणि दुसरे जोगदार इलेक्ट्रॉनिक आहे. तुम्ही म्हणाला साधे माहिती होतं, इलेक्ट्रॉनिक कशी? त्यांनी जर ते बटन दाबलं ना महाराज लगेच बटन समजतं चमकं दाखव त्या म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक जोगदार आहे. म्हणजे ते गोड जोगदार आम्हाला प्राप्त झाले म्हणून तुम्ही जोगदारांच्या धन्यवाद. त्यानंतर गोड मृदंगावरती त्यांची थाप आपल्याला ऐकू येते. आमचे
रवी महाराज काळे मृदंग क्षेत्रात ते उंच जाणारं हे व्यक्तिमत्व आहे. भविष्यामध्ये ते कोणाला सापडणार आहे महाराज इतकं गोड त्यांचं त्या ठिकाणी प्रगती झाली. आदरणीय दादापत आहे, नंतर आदरणीय सचिन दादापत आहे. इकडे वर्गामध्ये सगळे दिग्गज आपल्या या पंचवर्षामध्ये मोठमोठ्याची कीर्तन ऐकणारी ही सगळी मंडळी. खरं तर माझ्यासारखी कीर्तनाला ही लोक येतात, ही मंडळी येतात म्हणजे माझ्यासारखं भाग्य नाही का. कीर्तन कोणी करेल, कीर्तनासाठी माणसं ऐकणारी होते गर्दी असावी लागतात. आणि म्हणून ही सगळी माझ्यावरती पितृव्रत प्रेम करणारी मंडळी. त्यामध्ये आमचे चांदवडचे उदार व्यक्तिमत्व आमचे कर्ण त्याला म्हणायला हरकत नाही. त्यासाठी आमचे दत्तू काका अगोदर म्हणून नंतर शिष्य आमचे दत्तू काका उपस्थित आहे. त्यानंतर आमचे महादेव उपस्थित आहे. गोड हार्मोनियम वाजत आहेत आमचे छोटे बंधू आदरणीय धनुदादा ते उपस्थित आहे. इकडे कैलासाना असतील, गणपत अण्णा असतील, आदरणीय आमचे विलास तात्या असतील, आदरणीय इकडे जुनूरचे वडवड्याचे बाबा असतील, आदरणीय शिंद्याचे बाबा असतील, आता मला वाटतं इथे आदरणीय भोसले साहेब असतील, इथे शंकर काका असतील, सगळे आपल्या गावातील आदरणीय महेश तात्या असतील, सगळी सगळी आता मला तर वाटतं नाव घ्यायचं केली तर आपला बाकी सगळा वेळ याच्यातच निघून जाईल. आकाराची निश्चितच वाचली. आणि म्हणून आता नाव घ्यायसाठी थांबतो. उरला वेळ तर बाकीचे नाव मी नंतर घेतो. नंतर नाही तिथं उरला तर ते नाव मी तिकडे घेतो. लक्षात आलं ना. गोड असा साऊंड आपल्यासाठी उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेला साऊंड कॉलवर साऊंड सिस्टीम आदरणीय आमचे विकास दादा पगार खडकोदरकर गोड अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम आहे. अशाही वातावरणामध्ये त्यांनी सिस्टीम लावली म्हणजे हे त्यांचं विशेष आहे नाही का. नंतर पहिले तर पडदे होते, आता त्यांनी पडदे काढून टाकले. काय करते आहे माझं घेतलं तरी आहे पडदे काढून टाकल्यानंतर अशा रीतीमध्ये त्यांनी सिस्टीम बोर्ड लावली. त्यांच्या चरणी धन्यवाद करतो. उपस्थित आहात या देशपांडे परिवाराचे सगळे नातेगोते मित्र आत्मिष्ट गणपुत्र सामाजिक राजकीय पारमार्थिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी धन्यवाद करतो आणि माझ्या कडे वळण्याचा प्रयत्न करतो. सोय आहे आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला कीर्तन सेवा करायची. आता माझ्याकडे बोलला फक्त अर्धा तास, पण अर्धा तासामध्ये कीर्तन काय करणार नाही का. अर्धा तास आपला प्रसन्न जाईल आणि म्हणून जास्त काही लांबवणार नाही. जास्तीत जास्त आपण 1:30-2 वाजेपर्यंत आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. मला माहिती भरपूर जणांच्या कांद्रांना आटवते. आता फक्त लोकांच्या आवडते नाही का, लोकांच्या आवडते घरी आवडते त्यामुळे कांद्रांना आवडली. आता काही धावा कोणाची नाही. 1:30-2 वाजेपर्यंत आपण कीर्तन करायचं आणि आपल्या सेवेला पूर्ण करायचं नाही का. काळजी करू नका. काही काही किलोमीटर सुरुवात करते. कीर्तन सुरू झालं 10:20 बरोबर आणि मग कीर्तन संपलं पाहिजे 12:20 2 तासाचं कीर्तन असतं. पण आपण त्यातून 10 मिनिटं कट करून टाकू. कम्प्लीट 12:10 आपलं कीर्तन संपेल. 12:10 जे होईल आणि त्यानंतरच मग आपण जागा सोडायची. तोपर्यंत आपल्या मनाचे काम सर्व लक्ष द्यायचं. चिंतन करतो की बाबा या देहामध्ये आल्याच्या नंतर या जीवनामध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीपासून अगदी जन्म झाल्यापासून तर शेवटच्या काळापर्यंत माझा अर्थात एकासाठी कशासाठी फक्त माझा शेवट दूर झाला पाहिजे. गुरुजी ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाचा शेवट होणार आहे. शेवट होणार मी नेहमी सांगत असतो ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. त्याचा मृत्यू निश्चित आहे. जसं दररोज आम्ही उदाहरण पाहतो, पूर्वेकडून सूर्य उगवला की तो सायंकाळी आम्हाला पश्चिमेकडे मावळताना दिसतो. ज्या गोष्टीची उत्पत्ती झाली त्या गोष्टीचं नाव नाश एक दिवस ठरलेलं आहे. ज्या पदार्थाची निर्मिती झाली एक दिवस तो पदार्थ नाशणार आहे. तसा ज्याचा जन्म झाला त्याचा एक दिवस मृत्यू निश्चित आहे. आणि जीवनामध्ये नाव काय म्हणतात, 2च वेळी प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतात. कोणते सोहळे? देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजयाची होईल. आणि देहाच्या गावामध्ये आल्यानंतर देहाला गाव म्हटलं. तू काय नगर का सौदागर तुझे पण वतन पेजान आहे. या देहाला गाव म्हटलं आणि या गावामध्ये आल्यानंतर 2 सोहळे होत असतात. एक जन्माचा सोहळा आणि दुसरा म्हणजे मृत्यूचा सोहळा. त्यापैकी जन्माचा सोहळा आपला झालेला आहे. सर्वांचा जन्माचा सोहळा झालेला आहे. आणि ऐका, एक सोहळा आपला निश्चित होणार आहे. एक सोहळा होणार आहे म्हणजे काय होणार आहे? एक दिवस आम्हाला या मृत्यू लोकांचा निरोप घ्यायचा आहे. इथं कोणीही राहण्यासाठी आलं नाही. एक दिवस या शरीराचा नाश होणार आहे. कसा नाश होणार आहे? जसं जन्माला आल्यानंतर मृत्यू होत असतो तसं सूर्योदय झाल्यानंतर
ज्याचा जन्माचा सोहळा झाला त्याचा एक मृत्यूचा सोहळा होतो. जन्माला येणं, पुन्हा गर्भ दुःख भोगणं आणि पुन्हा मृत्यूला प्राप्त होणं. नवे नवे आद्यगुरु शंकराचार्य आपल्या शांकर भाषेमध्ये गोड उदाहरण देतात. शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगणं आणि पुन्हा मृत्यूला प्राप्त होणं. अर्थात जन्माचा सोहळा ज्याचा झाला त्याचा मृत्यूचा सोहळा हा ठरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जर आमचा जन्माचा सोहळा झालेला आहे, आम्ही जर आता जन्माला आलो आणि आमचा मृत्यूचा सुद्धा सोहळा होणार हे जर निश्चित आहे, तर जन्म जीवनामध्ये जगत असताना आपण दोन गोष्टी कधी विसरायच्या नाही. दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे, जर मृत्यू येणारच आहे, जीवनामध्ये दोन गोष्टी कधी विसरायच्या नाही. एक, आपलं मरण कधी विसरायचं नाही. आणि दोन, ज्या भगवंताने आम्हाला जन्माला घातलं ना त्या भगवंताला कधी विसरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. जन्माला आल्याच्या नंतर ह्या दोन गोष्टी का विसरायच्या नाही? ऐका, आमच्या मृत्यूला विसरायचं नाही. का विसरायचं नाही मृत्यूला? एक दिवस तो अटळ आहे. एक दिवस तो आम्हाला न्यायला येणारच आहे. आणि न्यायला येणार म्हणजे मृत्यू स्वतः येणार का? नाही. मृत्यूचा वरचा जो काही नियंत्रण आहे तो म्हणजे काळ, आणि तो काळ आम्हाला एक दिवस न्यायला येणार आहे. तो येणार आहे, तो किती दिवस आपण जगलो याची नाही वाट पाहत, मग अजून किती दिवस बाकी. जन्म आले बाळ याची वाट पाहे काळ, याची वाट पाहे काळ, याची वाट पाहे काळ. दिले, दोनही प्रमाण अगदी गोड झाले. जन्माल बाळ त्याची वाट पाहे काळ, घडोघडी काळ वाट याची पाहे.
अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. तो काळ आमची वाट पाहतो आणि ती वाट कशी पाहतो, घडोघडी काळ. प्रत्येक क्षणाला तो आमचं वाट पाहतो, प्रत्येक क्षणाला. का वाट पाहतो? कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हा काळाचा म्हटले, तो आपला नाही. फक्त काही दिवसासाठी आम्ही तो उसणं आणलेला आहे, उसणं. आणि उसणं आणलेला देह, उसणं आणलेली वस्तू आम्ही ज्याच्यासाठी आणली त्याच्यासाठी तिचा वापर केला पाहिजे. काय झालं नाना, एका माणसाकडे बैल नव्हती. काय? बैल नव्हती. तो आपल्या मित्राकडे गेला आणि सांगितलं, बाबा पेरणीचे दिवस जवळ आले, मला बैल पाहिजे. समोरचा मित्र जरा उदार होता आणि मित्र उदार पाहिजे. अक्षय दादा कधी फोन केला तरी मित्राने आपलं काम केलं पाहिजे, मित्र उदार पाहिजे. आणि जो उदार आहे ना तोच खरा मित्र राहतो. मित्र उदार होता आणि त्याने सांगितलं, बाबा तू कशासाठी आला? त्याने सांगितलं, मला 3 दिवस बैल पाहिजे. काही हरकत नाही म्हटलं, घेऊन जा 3 दिवस बैल. किती दिवस? 3 दिवस. या पठ्ठ्याने बैल आणले. आणल्याच्या नंतर बैलांकडे पाहिलं आणि बैलांकडे पाहिल्याच्यानंतर त्याला जरा बैल असे अस्ताव्यस्त वाटले, घाणेरडे वाटले. तो म्हटला, अरे सोन्यासारखे गोड बैल, ढवळे फटाक बैल, 2 सफेद बैल आणि एवढे गोड बैल असून इतके घाणेरडे, यांच्यावरती मळ तसाच, यांना शेण तसंच लटकलेलं. या बैलांना जरा स्वच्छ केलं पाहिजे. बैल किती दिवस आणले होते लक्षात राहू दे. याने बैल सोडले, नदीवरती नेले. दिवसभर बैलांना शॅम्पू लावली, साबण लावला, ब्रश लावला, बैल घसून घसून एकदम पांढरे शुभ्र केले. किती दिवस गेले त्याचे? 1 दिवस गेला. आला बैल घेऊन घरी. आता किती दिवस उरले? 2 दिवस. रात्री जेवण केलं, झोपला. उजाडला दुसरा दिवस, अवताला झोपायचे. तेवढं त्याचं पुन्हा बैलांकडे लक्ष गेलं. अरे म्हटलं, हे बैलांचे शिंग बघा म्हटलं. जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत कधी यांनी शिंग फोडले का नाही म्हटले बैलांचे? किती वाकडे तिकडे झाले म्हटला. मग बैल गाडीत टाकली, खेडगावला नाही नेले, चांदवडला नेले. कशासाठी? शिंग फोडायला. 1 दिवस गेला कशामध्ये? शिंग फोडण्यामध्ये. आला पुन्हा घरी घेऊन बैल. तोही दिवस गेला. किती दिवस गेले? 2. आता राहिले किती? 1 दिवस राहिला. तिसरा दिवस उजाडला. बैल सोडायचे, तेवढे त्याने बैलांकडे पाहिलं. तो म्हटलं, अरे अरे गोड सोन्यासारखे बैल आहे म्हटलं, पांढरं शुभ्र बैल आहे म्हटले. यांना खायला काय टाकतो का नाही? हा किती वाळून गेले म्हटले कीर्तनकारासारखे. कधी यांना खायला मिळतं का नाही म्हटला. रोज 1-1, 2-2 गाव फिरवतो तरी खायला, तरी तब्येत अशी म्हटला. ते बैलांची बरं का, मी माझ्याकडे नका पाहतो मी. आणि तरी असं झालं म्हटले. काका त्या बैलांना पेढे काही पडत असतील नाही का? विठ्ठल विठ्ठल. आणि मग या बैलांना खाऊ घातलं पाहिजे, म्हणजे धष्टपुष्ट केलं पाहिजे. सोडले बैल, गेला बरडामध्ये, महाराणावरती घेऊन गेला. दिवसभर बैल जोगवले. आता किती दिवस उरले? एकही नाही उरला. दुसरा 4था दिवस उगवला. सकाळी 8 वाजता मित्र दारामध्ये आला, सांगितलं, बाळू चल माझे बैल मला सोडून दे, तुझं काम झालं का? याने सांगितलं, अरे माझं काम झालं नाही. का झालं नाही म्हटला. अरे म्हटले, 1 दिवस बैल धुण्यात गेला, 1 दिवस शिंग फोडण्यात गेला, 1 दिवस बैलाला जोगवण्यात गेला, मला वेळ उरला नाही. जसं तेव्हा त्या समोरच्याने उत्तर दिलं, अरे बाबा मी तुला 3 दिवसासाठी बैल उसने दिले होते, तू त्याचा वापर तुझ्या कामासाठी न करता ते बैल सजवण्यामध्ये केला. तसं या देवाने सुद्धा आपल्याला शरीर दिलं, ते फक्त काही काळापुरतं दिलं, काही वेळेसाठी दिलं आणि उदार दिलं, उष्ण दिलं. आपण इथं आल्याच्यानंतर त्याचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि जर नाही वापर केला तर तो काळ आमची वाट पाहतो. अजूनही किती आहे अवकाश. प्रत्येकाच्या खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या उशाला तो काळ येऊन बसला नाही का? काळ बैसला से उसा,
असे उषा. तो आमच्या जवळ कायम आमची वाट पाहत राहतो. आणि म्हणून जर आम्हाला जर एक दिवस या शरीरातून जायचं आहे, जसं त्या माणसाने बैल सजवण्यात आणि बैलाला जोगवण्यात दिवस वाया घातले, तसे आम्ही सुद्धा बैल खऱ्या अर्थाने आमच्या शरीराला सजवण्यात आणि जोगवण्यातच वाया घालतोय, नाही का. आपण कधी कधी नामस्मरण करतोय हो, कधी चिंतन करतोय. एक राजस्थानच्या कथाकार आहे, त्यांचं गोड गोड चिंतन आहे. सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. कितना सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी की काया सोने के सामान है तेरे. मिट्टी की काया मिट्टी में जब मिल जाएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. या शरीराला तुम्ही कितीही सजवा, कितीही मडवा, अंत काळाच्या वेळेला हे शरीर आपली सुद्धा स्वतः साथ देत नाही. खऱ्या अर्थाने जन्माला आल्याच्यानंतर जर प्रत्येकाला जर काळ घेऊन जाणार आहे, तर आम्ही मृत्यू कधी विसरला नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आम्ही आयुष्यभर फक्त परमार्थ न करता आम्ही फक्त संसाराच्या मागे लागतो. आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये सुख मिळेल, त्याच्यामध्ये सुख मिळेल, याच्यातून आम्हाला फायदा होईल, त्याच्यातून आम्हाला लाभ होईल, पण आम्हाला त्यातून काही मिळत नाही. आम्ही फक्त क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागतो. पण आम्हाला चांगलं सुख पाहिजे असेल तर ते भगवंताकडे आहे. आणि म्हणून भगवंताकडे जाण्याच्या अगोदर आमचं मरण, आमचा मृत्यू किती लांब आहे याचा आम्ही विचार केला पाहिजे. अजूनही किती आहे अवकाश. खऱ्या अर्थाने तो काळ आमची वाट पाहत असतो. आणि म्हणून मनुष्याने जीवनामध्ये आल्याच्यानंतर पहिली गोष्ट मृत्यूला कधी विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे देवाला कधी विसरायचं नाही. का देवाला विसरायचं नाही हो? त्या भगवान परमात्म्याने आम्हाला हा जो काही नरदेह दिला ना, हे पहिले त्याचे आमच्यावरती असणारे उपकार आहे. भगवंताने हा देह दिला कशासाठी दिला हो? जने हा जीव दिला दाना, दयाचे करीन चंदना, जग जीवन नारायण आईन गुणतयाचे. देवाने आम्हाला हा देह कशासाठी दिला? देवे दिला देह भजन गोमाटा, तोया झाला फाट बाधिकेचा. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याने आम्हाला हा देह दिला कशासाठी दिला? भगवान परमेश्वराचं त्याचं स्वतःचं चिंतन करण्यासाठी दिला. मग देह दिला, फक्त देह दिला का? नाही, त्याचे पार्टही दिले. काय काय पार्ट दिले? इंद्रिय हात पाय कान दिले. इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया वचन, मुख बोलाया वचन. तुझा रची नारायण नास जीव पण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. खऱ्या अर्थाने नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याने हा देह कशासाठी दिला? डोळे भरून या पाहिन तुझे मुख, येणे मुखे तुझे वर्णे गुण नाम, तेची मज प्रेम देई देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ते मद विश्रांती देई देवा. वाहे रंगी टाळी नाचेन उदास, हे दे हातास पाया सुख. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याने हा देह त्याच्यासाठी दिला, पण आम्ही त्याचा वापर करत नाही. त्याचा यूज योग्य प्रकारे करत नाही. आम्ही फक्त संसारासाठी या देहाचे का या देहाचा आम्ही संसारासाठी वापर करतो माहिती आहे? आम्हाला असं वाटतं की अंतकाळ आमचा याच्यातूनच होईल, नाही का. आम्ही आयुष्यभर कशासाठी खटाटोप करतो? तर फक्त धन दौलत कमवण्याकरता, फक्त संसार सुधारवण्याकरता खटाटोप करतो. पण तुकोबाराय म्हणतात की आम्ही कितीही याच्यासाठी प्रयत्न केला तरी अंतकाळाच्या वेळेला आम्हाला तो काळ नेणार आहे. अंतकाळाच्या वेळेला आम्हाला जायचंच आहे. कसं जायचं आहे? जसं आम्ही रोज एकेकाची दहनं पाहतो, रोज आम्ही एकेकाचे अंत्यसंस्कार पाहतो, रोज आम्ही एकेकाचे मृत्यू पाहतो, आम्हालासुद्धा एक दिवस जायचं आहे.
एक पाहता सा एकाची दहने एक पाहता एकाची ओ एक पाहता सा एकाची दहने एक पाहता एकाची दहने सावध त्या गुणे कारण भा सावध त्या गुणे कारण भा सावध त्या गुणे कारणवा सावध त्या गुणे कारणवा एक पाहत सायकाची दहाने सावध त्या गुन्हेगारे नवा सावध त्या गुन्हेगारे नवा एक पाहता एकाची दहने सावध त्या गुणे कारणवा सावध त्या गुणे खऱ्या अर्थाने एक पाहत असा एकाची दहने सावध त्या गुणे आम्ही सावध झालं पाहिजे आम्ही सावध झालं पाहिजे पण आम्ही संसारामध्ये सावध होतो अजून 10 वर्षांनी मुलाचं लग्न करायचं आहे म्हणून आम्ही 10 वर्ष अगोदरच सावध होतो काय सावध होतो बंगला बांधून ठेवतो गाडी घेऊन ठेवतो ट्रॅक्टर घेऊन ठेवतो अर्थात संसारातली संपत्ती वाढून ठेवतो कशासाठी 10 वर्षांनी आमचं मुलगा लग्नाला येणार आहे म्हणून अजून 12 वर्षांनी आमचं नातू जन्माला येणार आहे मग त्याच्या 6 वर्षानंतर आमचा नातू शाळेत जाणार आहे त्यासाठी आम्ही आत्ताच एफड्या काढून ठेवतो आत्ताच आम्ही त्याच्या नावाच्या पॉलिशा काढून ठेवतो आत्ताच आम्ही त्याच्या नावाच्या LIC काढून ठेवतो म्हणजे आम्ही संसारामध्ये सावध होतो पण संसारामध्ये कितीही सावध झालं तरी सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी धनाधारा पुत्र जन धनाधारा पुत्र जन धनाधारा पुत्र जन धनाधारा पुत्र जन बंद सोया रे पिशुना बंद सोया रे पिशुना बंधू सोयरे पिशुना बंधू सोयरे पिशुना सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गा देवासी शरणारी गा देवासी शरणारी गा देवासी धनाधारा पुत्र जन धनाधारा पुत्र जन धारा पुत्र जन धनाधारा पुत्र जन धनाधारा पुत्र जन सोया रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गा देवा गोड चिंतने सर्व मिथ्या हे जाणून आम्ही संसारामध्ये कितीही केलं तरी सर्व मिथ्या हे जाणून म्हणजे करायचंच नाही का करायचं ज्ञानोबा म्हणतात ना असोनी संसारे जीवे वेगू करी नसोनी नाही म्हटलं असोनी संसार करा धन दारा पुत्र जन या सगळ्यांना माना पण कसं माना सर्व मिथ्या हे जाणून हे सगळं मिथ्या हे जाणून धन कुठपर्यंत धन कामं येणार आहे कुठपर्यंत एक म्हणेल माझ्याकडे भरपूर संपत्ती नाना मग ज्यावेळेस अंतकाळ जवळ येईल ना तेव्हा मी माझ्या संपत्तीचा वापर करेल पण तुकोबारे म्हणतात मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्यमज्ञा एकदा अंतकाळ जवळ आला मृत्यू जवळ आला की मग तेथे न चले काही अर्थात धन काम येत नाही एक गोड गोड वाक्य हिंदीमधलं आहे ऐका 10 कुचकी सैकड़ों में थी 10 कुचकी सैकड़ों में थी गिनती भी उनकी शेर के बड़ों में थी फिर भी कपन हुआ मेघ 6 फीट के गड्ढे में नहीं तो जमीन काही एकरू में थी एखाद्या माणसाचा दरारा 100 लोकांमध्ये माणसाचा दरारा असतो एखाद्या मोठ्या माणसांमध्ये आमदार खासदारामध्ये जर तो माणूस गेला ना तर मोठमोठे लोक त्याला रामराम ठोकतात इतका त्याचा दरारा असतो फिर भी तरी पण जेव्हा तो माणूस मृत्यू पावतो जेव्हा तो माणूस मरतो ना तेव्हा त्याला फक्त 6 फुटाच्या जागेवरतीच ठेवल्या जातं नाहीतर त्याच्याकडे जमीन काही एकराने पडलेली असते नाही तो जमीन काही एकरू मिथी मग एखाद्याकडे 100 एकर जमीन आहे मग कोणी म्हणत नाही पाटलांकडे 100 एकर जमीन आहे मग 100 एकर सरपण कोणी म्हणतं का असं नाही फक्त 6 फुटाचा जागा त्या ठिकाणी कामं येते आणि म्हणून जीवनामध्ये कितीही धन कमवलं
ते सर्व मिथ्या हे जाणून. पुढं दारा पत्नी असं म्हटलं जातं, पत्नी मकांतक, समाज समशांतक और पुत्र अग्निदांतक. विठ्ठल विठ्ठल. पत्नी कुठपर्यंत असते हो? फक्त जोपर्यंत घरामध्ये दरवाजाच्या आतपर्यंत पत्नी रडते, ढाय मोकलून रडते, पण जेव्हा मृत्यू पावतो भूषणे घेती काढून या. तीच पत्नी म्हातारा अवस्थेमध्ये जर एखादा माणूस जर असं म्हातारा झाला ना, आपण खाटेवरती पडून पहा, एखाद्या घरातल्या म्हाताऱ्याचं दृष्टांत घ्या समोर, खाटेवरती पडा, तीच बाई म्हणते, बाईला म्हणे खरं मरता तरी बरं, तू कोणी या घर नाशिले. तीच बायको आपल्याला म्हणते हे खर कधी मरावं. नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, हो नाही आदि अंती अवसान. येणती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. रती बाईने दुःखाची जने, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. माईके दुःखाची जनिती नाही, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. खऱ्या अर्थाने पत्नी कुठपर्यंत असते? फक्त घरापर्यंत, नाही का? मग कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी आणि रांडा पोरे सकळ. ती बाजूला राहते कोण? पत्नी. धन दारा पुत्र सुद्धा त्याच प्रकारे, नाही का? बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. हे सगळं काय होत असताना जर आम्हाला धन काम येत नाही, दारा पत्नी काम येत नाही, पैसा काम येत नाही, जमीन काम येत नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे? तर या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आम्ही फक्त भगवत चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये आल्याच्यानंतर आम्ही एक धन कमवलं पाहिजे. कोणतं धन कमवलं पाहिजे? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. खऱ्या अर्थाने परमार्थ धन कमवलं पाहिजे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविन यमापासून या. खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये आम्ही हरिभक्ती केली पाहिजे. हरिभक्ती करणं म्हणजेच परमार्थ करणं. आणि परमार्थ हे धन सगळ्यात मोठं धन सांगितलं. ऐका, आम्ही संसारामध्ये कमवतो तेही धनाचे, आणि परमार्थमध्ये कमवतो ते सुद्धा धन आहे. पण ऐका, संसारामधलं धन हे सर्वसामान्य धन झालं, आणि परमार्थामध्ये जे काही कमवतो ते महाधन सांगितलं. खाद नाही बरं का, ते महाधन सांगितलं. मग ऐका, परमार्थ प्रपंचामधलं धन कधी कामं येतं? तर प्रपंचामधलं धन हे माध्यान्ह काळामध्ये कामं येतं. माध्यान्ह काळ म्हणजे जेव्हा आम्ही आयुष्यामध्ये मधल्या अवस्थेमध्ये जीवन जगत असतो ना, तेव्हा प्रपंचामधलं धन मध्यान्ह काळामध्ये मधल्या अवस्थेमध्ये कामाला येत असतं. आणि परमार्थ धन हे कधी कामं येतं? तर अंतकाळाच्या वेळेला कामं येतं. तुकोबरे म्हणतात, अंतकाळाच्या वेळेला हे धन कामं यावं यासाठीच आम्ही अट्टहास केला. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा
आम्हाला माध्यान्ह काळामध्ये कामं येणारे आणि परमार्थामध्ये कमवलेलं धन आम्हाला अंतकाळाच्या वेळेला कामं येणारे. तुकोबरे म्हणतात ते अंतकाळाच्या वेळेला कामं येणारं धन मिळवण्यासाठी आम्ही आयुष्यभर काय केलं तर याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, आमचा शेवट गोड व्हावा याकरता आम्ही अट्टहास केला. या पहिल्या ज्या काही चरण आहे याच्यामध्ये 2 प्रश्न आहे. कशासाठी आणि काय केलं. कशासाठी केलं तर शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. आणि काय केलं अट्टहास केला. आम्ही अट्टहास केला कशासाठी शेवट गोड होण्यासाठी. का हो तुकोबरा एक प्रश्न पडतो, जर शेवटच गोड करायचं असेल तर मग आयुष्यभर अट्टहास करायची काय गरज हो. तुकोबऱ्यांचे एक प्रमाणे अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. जर अंतकाळाच्या वेळेला जर एकदा भगवंताचं नाम मुखामध्ये आलं तर त्याचा अंतकाळ चांगला होतो. किंवा भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात ना, अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशयाः. भगवान परमात्मा स्वतः सांगतात ना, अंतकाळाच्या वेळेला जो कोणी जीव माझ्या नामाचं चिंतन करत करत आपल्या देहाचा त्याग करतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. मग जर अंतकाळाच्या वेळेला एकदा देवाचं नाव घेतलं आम्हाला जर मुक्ती मिळत असेल तर मग आम्ही अट्टहास आयुष्यभर का करायचा. तर त्याचं एक उत्तर आहे, शाळेमध्ये जर एखादा मुलगा वेळेवरती जर अभ्यास करून जर पास होत असता तर सरकारने मला तरी वाटतं वर्षभर शाळा ठेवलीच नसती ना. फक्त शेवटचे 8 दिवस शाळा भरवली असती. 8 दिवसामध्ये पाहिजे तेवढं शिकवलं असतं, पेपर संपले, झाली 11वी झाली 12वी असंच केलं असतं ना. नाही, आम्हाला आयुष्यभर कुठली तरी साधना करावी लागेल तेव्हा आयुष्याच्या शेवटी त्या साधनेचं फळ आम्हाला मिळतं. ज्ञानोबराय म्हणतात, जागता जवसीचे जेने ध्याने भावना भावीचे डोळा लागत खेळ देखीचे तेची स्वप्ने. आम्ही जागेपणी दिवसभर जे काम करतो ना तेच रात्री स्वप्नामध्ये आम्हाला रात्री स्वप्नामध्ये आम्हाला आठवत असतं. तसं आम्ही आयुष्यभर जे कृत्य करू ते अंतकाळाच्या वेळेला आमच्या मुखामध्ये येत असतं. म्हणून तुकोबरा म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता कोणाकोणाचा शेवट गोड झाला तुकोबराया तर तुकोबरा म्हणतात, कोणाकोणाचा शेवट गोड झाला याची माझ्याकडे भरपूर मोठी यादी आहे, पण वेळेची मात्र आता यादी संपत चालली. वेळेचा विचार जर केला तर आमच्याकडे फक्त आता 15 मिनटं बाकी राहिले. 15 मिनटामध्ये एवढी मोठी यादी सांगायची म्हणजे काय खरं नाही. पण तुकोबरे म्हणतात खूप मोठी यादी. कोणाकोणाचा शेवट गोड झाला ऐका. ज्याने देवाला पाहत पाहत प्राण सोडला त्यांचा शेवट गोड झाला. जे देशासाठी लढले महाराज त्यांचा शेवट गोड झाला. जे वारकरी संप्रदायासाठी लढले त्यांचा शेवट गोड झाला. जे फक्त भगवंताचं चिंतन करत करतच जगले त्यांचा शेवट गोड झाला. आणि मला तरी वाटतं जे धर्मासाठी लढले देशासाठी लढले त्यांचा शेवट गोड झाला. विठ्ठल विठ्ठल. कोणाचा शेवट गोड झाला. देवाला पाहत पाहत मेले, शेवट गोड झाला महाराज. आपल्याच नाशिक प्रांतामध्ये घडलेली घटना आहे, रामायणातला प्रसंग आहे. जटायू नावाचा पक्षी सांगितला. जेव्हा रावण ते सीतामयीला घेऊन आकाशातून विहार करत होता, जटायूने पाहिलं कोणतरी आबलाय, आवाज देते, वाचवण्यासाठी प्रयत्न करते, वाचण्यासाठी प्रयत्न करते. जटायूने झेप घ्यावी, रावणापर्यंत जावं, रावणाशी युद्ध करावं. लक्षात आलं ही तर जगज्जननी सीता माता आहे. वाचवता नाही आलं पण प्रयत्न मात्र केला सीता मातेला वाचवण्याकरता. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. प्रयत्न संपला, शक्ती संपली, बळ संपलं, पंख छाटले गेले, जटायू खाली पडला. भगवान परमात्मा त्याच रस्त्याने चालत होते सीतामयीचा शोध घेता घेता. बघतात समोर जटायू नावाचा पक्षी पडलेला आहे, पंख छाटलेले. शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटचे श्वास मोजतोय. राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. फक्त राम 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 एवढाच उद्गार त्या मुखातून येतोय. रामाने भगवंताने जवळ जावं, जटायूला मांडीवरती घ्यावं, जटायूला विचारावं तुझी ही अवस्था कोणी केली. घडलेला सगळा प्रसंग सांगितला. भगवंत म्हणतात, जटायू तू माझ्यासाठी खूप काही केलं. माझी पत्नी वाचवण्याकरता, जगन्माता सीता वाचवण्याकरता तू भरपूर प्रयत्न केले. सांग तुला काय पाहिजे. तुला मी तुझे पंख आणून देऊ का. नाही. तुला मी स्वर्ग देऊ का. नाही. तुला धन धान्य संपत्ती काय तुला पाहिजे ते मागून घे. जटायूने सांगितलं, देवा मला काहीच नको, मग मला फक्त तुझ्या मांडीवरती तुझ्याकडे पाहून पाहून देह सोडायचा आहे, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे.
आणि त्या जटायूने ऐका, भगवंताचा बाप राजा दशरथाचं एवढं भाग्य नव्हतं देवाच्या मांडीवरती बसून मरायचं, झोपून मरायचं. ते भाग्य जटायूला आलं. देवाकडे पाहात पाहात मृत्यूला पावली. शेवटचा दिस गोड व्हावा. जटायूचा शेवट गोड झाला. अजून शेवट कोणाचा गोड झाला? जे देवासाठी लढले त्यांचा शेवट गोड झाला. मायबाप, कधी ऐकलं होतं का आपण माकडाने युद्ध केलं आणि माकडं त्याच्यामध्ये जिंकले बा? नाही. पण देवासाठी जर युद्ध केलं तर जिंकतं. हां, वानरा हाती लंका देव विली म्हणे तुका. अरे वानराने लंका जिंकावी आणि त्या युद्धामध्ये जे जे काही वानर मृत्युमुखी पडले ना, ते देवासाठी लढत मृत्युमुखी पडले. त्यांचा शेवट गोड झाला. अजून शेवट कोणाचा गोड झाला सांगू? देवाच्या हातून मेले, त्यांचा शेवट गोड झाला. रावण देवाच्या हातून मेला, शेवट गोड झाला. पुतना देवाच्या हातून मेली, पुतनेला सुद्धा मोक्ष मिळाला नाही का? सायुज्य मोक्ष मिळाला. सायुज्य मोक्ष दिदला पुतने, अर्थात देवाच्या हातून मेले त्यांचा शेवट गोड झाला. देवासाठी मेले त्यांचा शेवट गोड झाला. देवाला पाहता पाहता मेले त्यांचा शेवट गोड झाला. देशासाठी लढले त्यांचा शेवट गोड झाला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ना बाबा, त्यांचा शेवट गोड झाला. आजही देशावरती वीर जवान लढतात. आमचे नाशिक प्रांतातून, संपूर्ण महाराष्ट्रातून, संपूर्ण भारत देशातून आजही ज्यांच्यामुळे आम्ही इथे निश्चिंत बसलो, निश्चिंत झोपतो, निश्चिंत आमचा विहार करतो ना, ते फक्त त्या देशावरच्या सीमेवरती असणाऱ्या जवानांमुळे. आणि तेच जवान जेव्हा मृत्युमुखी पडतात ना, त्यांचा शेवट गोड होत असतो. शेवट गोड होतो. तेरे गलियों में जलाकर न परतों की गोलियां लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की डोलियां. लूट रहे हैं आपको अपने घरों को लूट कर, खेलते हुए बेखबर अपने लबों की होलियां. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. खऱ्या अर्थाने देशासाठी लढले त्यांचा शेवट गोड होतो. आणि शेवटचं सांगतो, जे धर्मासाठी लढले ना, त्यांचा शेवट गोड होतो. विठ्ठल विठ्ठल कोण धर्मासाठी लढलो? छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. आपण सर्वांनी तो चित्रपट पाहिला. मला तरी वाटतं आपण स्वतः धर्मवीर संभाजी महाराज अनुभवले नाही, पण चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांच्या घराघरात धर्मवीर संभाजी महाराज पोहोचले आणि आजही ते कीर्तिरूपाने उरून राहिले. याचा परिणाम काय? शेवट गोड झाला. आणि म्हणून अशा प्रकारे अनेकांचा शेवट गोड झाला. तुकोबार म्हणतात, मी सुद्धा अट्टहास केला होता कशासाठी? तर शेवटचा दिवस गोड होण्यासाठी, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबाराय कळलं आम्हाला, तुम्ही कशासाठी काय केलं याचं उत्तर आम्हाला मिळालं. पण आता तुमची अवस्था काय? वर्तमान काळ आहे. अभंगाचं दुसरं चरण. आता निश्चिंतीने पावलो विसावा, जय हो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. दरिया धावा कृष्णेची या, उलटली
आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णीचे. आता शब्द आला नाही का. आता शब्द का आला. वर्तमान काळ विचारला ना. आता तुमची अवस्था काय, वर्तमान काळ काय म्हणतो. तर तुकोबा म्हणतात आता मी निश्चिंत झालो. का निश्चिंत झालो. माझी हाव संपली. कुंटलिया धावा तृष्णे चिया, माझी जी काही धाव होती ज्यासाठी मी प्रयत्न करत होतो ना ते आता संपलं आणि मला आता निश्चिंती प्राप्त झाली. एखाद्या माणसाकडे राहायला माडी आहे, बसायला गाडी आहे, करायला शेतीवाडी आहे, सगळं काही आहे, तरी रात्री 2-2 गोळ्या घेऊनही त्याला झोप लागत नाही. का झोप लागत नाही. कारण त्याची धाव संपलेली नसते. त्याला जर विचारलं ना का तुम्हाला झोप लागत नाही, का असं होतंय, तेव्हा तो सांगतो महाराज मला एकच चिंता आहे. काय चिंता आहे. 3 पिढ्या बसून खातील एवढं आहे माझ्याकडे, मग चिंता कशाची आहे. 4थी पिढी काय खाईल ही चिंता असल्यामुळे धाव संपत नाही, हाव संपत नाही. परिणाम तो दुःखी राहतो. आणि एखादा माणूस रोडच्या कडेला छोटंसं पत्र्याचं झोपडं असू द्या, त्याला कागद लावलेली असू द्या, कुडाची त्याला दरवाजा असू द्या, त्याच्यामध्ये पती पत्नी राहतात. दिवसभर दगड फोडायचं काम करतात, संध्याकाळी घरी आले 8 भाकरी ठोकतात. 4 भाकरी पती खातो, 4 भाकरी पत्नी खाते, 2-2 तांबे पाणी पितात. रात्री 9 वाजता झोपले की सकाळी 7 वाजता उठतात. का. हाव संपली, धाव संपली. ते झोपताना एकच विचार करतात पांडुरंगा आज कष्ट केले, आजचं जेवण झालं, उद्याचं तुझ्या हातात आहे, आणि झोपतात. परिणाम त्यांची धाव संपलेली असते, निश्चिंत झोपतात. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातली धाव संपली, मी निश्चिंत झालो, आता निश्चिंतेने पावलं विसावं. तुकोबाराय समजलं आम्हाला. मग निश्चिंत झाले. मग तुम्ही नामचिंतन करण्याकरता तुम्ही एकांत बसत असतात ना. तुकोबाराय म्हणतात हो ना. तुका म्हणे आमा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आम्ही एकांतामध्ये जातो. मग का हो एकांतामध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला पाठीमागचं काही आठवत असेल ना. तुकोबाराय म्हणतात आठवतं. काय आठवतं. अभंगाचं 3रं चरण. कवतुक वाटे झाली आवेचाचे, कवतुक वाटे झाली आवेचाचे, कवतुक वाटे झाली आवेचाचे, कवतुक वाटे झाली आवेचाचे. नाम मंगळाचे गुणे, नाम मंगळाचे गुणे, नाम मंगळाचे गुणे. आता निश्चिंतने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. कवतुक वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे गुणी, नाम मंगळाचे तुकोबाराय म्हणतात पाठीमागचा काळ आठवला की मला कौतुक वाटतं. काय कौतुक वाटतं. आम्ही आयुष्यभर फक्त भगवान परमेश्वराचं नामचिंतन केलं याचं आम्हाला कौतुक वाटतं. लोकांनी संसारासाठी प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न विफल गेला, त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही. मग आम्ही प्रयत्न केला ना कशासाठी. अट्टहास केला. कशासाठी. शेवटचा दिवस बुडवण्यासाठी. मग त्यामध्ये आम्ही काय केलं. भगवंताचं नामचिंतन केलं. कोणत्या देवाचं. नाममंगलाचे घेणे गुणे. किती मंगल आहे ते देवाचं नाव. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गुरुर्ध्वजः, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलायतनो हरिही. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च भूतानाम यो यह पिता. तो मंगल रूप असणारा भगवान परमात्मा, त्याचं आम्ही नाम घेतलं. त्यामुळे आम्हाला स्वतःचं कौतुक वाटलं. आपल्याला सुद्धा आपल्या स्वतःच्या जीवनाचं कौतुक व्हावं, यासाठी वाटावं. यासाठी जर असं वाटत असेल ना तर आम्ही सुद्धा त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे. ते नाव कसं आहे. एकदा सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, झाले या वेचाचे नाममंगळाचे येणे गुणे. का हो तुकोबाराय
तुम्ही अट्टहास केला तुमचा शेवट गोड होण्याकरता हेही कळालं. तुम्ही निश्चिंत झाले तुमची हाव संपली हेही कळालं. जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला स्वतःचं कौतुक वाटतं हेही कळालं. का तुम्ही ते देवाचं नाव घेतलं. मग आता सध्या तुमची अवस्था काय, तुम्ही ती मुक्ती मिळवली, त्या मुक्तीला तुम्ही ते कुठल्या स्वरूपामध्ये सामील केलं. अभंगाचं शेवटचं तुका चरण. म्हणे आता तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मोक्ती परनेले नोवारी. तुका म्हणे मोक्ती परनेले नोवारे. तुका म्हणे मोक्ती परनेले नोवारे. आता दिवस चाले खेळे मेळे, आता दिवस चारी खेळी मेळे, आता निश्चितीने पावलो वेसा, आता निश्चितीने पावलो वेसावा. आता दिवस चारे खेळी मेळी. आता दिवस चारे खेळी मेळी. आता निश्चिते पावलो विसावा. आता निश्चिते कृष्णाची या, कृष्णाची या. कवतुक वाटे झाले या बेचाचे नाममंगळाचे तेने गुणे. आता अवस्था काय, तुम्हाला मुक्ती प्राप्त झाली. मग तुकोबर म्हणतात त्या मुक्तीला आम्ही आमची दाशी केली. तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी. आता दिवस चारे खेळी मिळी. खऱ्या अर्थाने आम्ही जे काही आमचे उरलेले काही दिवस आहे, उरलेलं जे काही आयुष्य आहे ना, ते खेळी मिळीला घालवलं. खेळी मिळी घालवलं म्हणजे काय, टाईमपासामध्ये का नाही, मोबाईल पाहण्यामध्ये का नाही, तंबाखू खाण्यामध्ये का नाही. खेळी मिळी म्हणजे उरलेलं आयुष्यसुद्धा त्या भगवान परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये घालवलं. अशा प्रकारची आमचा अट्टहास होता, तो आज पूर्ण झाला. आता निश्चिंतेने पावर विसावा, कुंटली या धाबा तृष्णीची या. खऱ्या अर्थाने तुमचा आमचा सुद्धा अट्टहास याच्यासाठी असला पाहिजे. आणि अट्टहास करत असताना देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. काय प्रार्थना केली पाहिजे. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना जी बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, तब प्राण तन से निकले. जब अंत समय आए, कोई रोग ना सताए, यम दरस ना दिखाए, तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गरजू की है गरजी, आगे तुम्हारी मर्जी, तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. भगवंताच्या चरणावरती एक प्रार्थना केली पाहिजे. देवा ज्यावेळेस माझा अंतकाळ होईल ना, माझ्या देहातून जेव्हा प्राण जात राहील ना, तेव्हा माझ्यासमोर माझे मुलं पाहिजे अशी माझी अपेक्षा अजिबात नाही. माझ्यासमोर माझी पत्नी पाहिजे अशी अपेक्षा नाही. माझे सगळे नातवंड माझ्या जवळ पाहिजे अशी अपेक्षा नाही. आणि एक बोलू का माफी मागून, त्यांनी तोंडामध्ये शीप घालावी अशी अपेक्षा ठेवू नका. एकच अपेक्षा ठेवा, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. फक्त एकदा त्या भगवान परमेश्वराचं नामचिंतन मुखामध्ये घ्या आणि आपला प्राण सोडा. आपल्याला मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या देहाचं खऱ्या अर्थाने सफलता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात, संपली माझी वेळ. मला माहिती आहे मी माझ्या दिलेल्या वेळेच्या बाहेर निघालो, पण माफ करा 10-15 मिनटं अजून थोडंफार उशीर होऊ शकतो. पण ऐका, मला एकदा बोलू द्या.
काय असतो जीवनामध्ये बाप काय असतो या परिवाराला एकदा विचारलं पाहिजे. अरे कितीही म्हातारा झाला बाप ना, घरामध्ये कितीही वृद्ध व्यक्ती असू द्या, परंतु शेवटी घराचं मांगल्य असतं. जेव्हा घरामध्ये कोणी जाणकार माणूस राहत नाही आणि एखादा सण, आमच्या हिंदू धर्माचा सण आमच्या घरामध्ये यावा, तेव्हा त्या सणाच्या दिवशी कुठली परंपरा प्राप्त त्या ठिकाणी पूर्ण करावी, कुठल्या परंपरेने हा सण प्राप्त करावा हे आम्हाला कळत नाही. आणि तेव्हा आमच्या लक्षात येतं, आता तर आमचे बाबा असते, आता जर आमचे दादा असते, आता जर आमचे नाना असते ना, त्यांनी सांगितलं असतं, ए पोरा असं नको करू, असं कर. काय आमची हिंदू धर्माची परंपरा कोण शिकवतं? आमच्या घरातले वृद्ध माणसं आम्हाला परंपरा शिकवतात. आमचे सण कसे साजरे करायचे याचं ज्ञान आम्हाला कोण देतं? तर आमचे जुने आईवडील, आमचे घरातले वृद्ध माणसं आम्हाला ज्ञान देत असतात. पण ऐका, एकदा तीच वृद्ध माणसं आमच्या घरातून एकदा संपली की पुन्हा आम्हाला ते शोधूनही सापडत नाही. असं म्हटलं जातं, डोंगरा आड गेलेला सूर्य आम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहायला मिळतो, पण माती आड गेलेला बापरूपी सूर्य आम्हाला पुन्हा कधी पाहायला मिळत नाही. इतकं मोठं बापाचं अंतःकरण असतं. किती मोठा बाप असतो? लोक म्हणतात बाप खूप कठीण असतो, बाप खूप कठोर हृदयाचा असतो, बापाचं काळीज हे नरम नसतं. पण ऐका, आम्ही सर्वजण नारळ पाहतो. नारळ जेव्हा ते नारळ आम्ही हातामध्ये घेतो ना, तेव्हा नारळ कसा असतो? हातामध्ये घेतल्यानंतर कडक असतं, कडक. पण जेव्हा आम्ही तेच नारळ फोडतो ना, आतून आम्हाला गोड अशा प्रकारचा गर खायला मिळतो. बापाचं अंतःकरण तसंच असतं. दिसायला कठीण असेल, वागायला कठीण असेल, रागवायला कठोर असेल, पण ज्यावेळेस एखादा आनंदाचा क्षण त्या बापाच्या संदर्भात माध्यमातून येतो ना, विषय घडतो ना, तेव्हा तोच बाप आपलं अंतःकरण उघडं करतो आणि आपल्या मुलांवरती मायेने गोड अशा प्रकारचा हात पसरत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये बाप खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी गोड अशा प्रकारचं लिहिलेलं आहे, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. किती गोड त्या कवीने गायलेलं आहे. मला तरी वाटतं आपली ती संस्कृती नाही. अर्थात हे व्यासपीठ गाणे म्हणण्याचं नाही आहे. इथं आलं की प्रमाणच दिले पाहिजे, इथं आल्याच्यानंतर श्लोकच म्हटले पाहिजे, इथं आल्याच्यानंतर ओव्याच गायला पाहिजे, इथं आल्याच्यानंतर ज्ञानोबा तुकोबाराया सांगितले पाहिजे. पण तरीही अक्षय महाराज, मला तरी वाटतं जी गाणी चांगली आहे ना, ज्या गाण्यातून काहीतरी मिळतं ना, ती गाणी म्हटले पाहिजे म्हणजे मग गाण्यावरती दिवस घातला पाहिजे असंही नाही. शेवटचे 2-3 मिनटं त्या गाण्यावरती घेतले पाहिजे. आणि म्हणून मला तरी वाटतं आता हे गाणे म्हटलं की ते आपले पाठ राहते नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं गोड हे बापाचं काळीज असतं. जिदू जिदू संसाराचा गाडा हाकला, पुढे काय, पोटामध्ये हसू जरी कणा वाकला, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप कारी जोडी लेकुराचे ओढी, बाप कारी जोडी लेकुराचे ओढी, बाप कारी जोडी लेकुराची ओढ, बाप कारी जोडी लेकुराची ओढ. काय करतो बाप आपल्या मुलांसाठी, काय करतो आपल्या परिवारासाठी बाप? ऐका एकदा ऐका. जेव्हा घरामध्ये परिस्थिती नसते आणि मुलगा 10वीच्या वर्षामध्ये असतो आणि मुलाने सांगावं, बाबा मी 10वीला किती टक्के पाडले पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे, तेव्हा तो बाप सांगतो, बाळा तू 10वीला जास्त नाही रे, फक्त 80% मला पाडून दे. तेव्हा तो मुलगा आपल्या बाळाला विचारतो, बाबा जर मी माझ्या 10वीच्या वर्गामध्ये जर 80% पाडून दाखवले, तुम्ही माझ्यासाठी काय कराल? बाप सांगतो, बाळा मी तुला 20,000चा मोबाईल घेऊन देईल. काय 20,000चा मोबाईल घेऊन देईल. वर्ष चालू होतं 10वीचं. मुलगा कठोर अभ्यास करतो, खेळायला जात नाही, मुलांमध्ये मिसळत नाही, कुठले सणवार साजरे करत नाही. एकच ध्यास असतो की मला 80% पाडायचे आणि 20,000चा मोबाईल मला घ्यायचा. आणि बापही त्या मुलाचा अभ्यास पाहतो. काय पाहतो ऐका. बाप म्हणतो, माझा मुलगा आता चिरणी पेटला,
तो आता 100% 80% मार्क पाडणार आणि माझ्याकडून मोबाईल घेणार. त्यासाठी तू बाप काय करतो, वर्षभर अट्टहास करतो. जसं तू कोबर आहे आयुष्यभर अट्टहास करतात. कशासाठी, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. तसा बाप 1 वर्ष अट्टहास करतो. कशासाठी, मुलाला 20,000चा मोबाईल घेऊन द्यायचा ना, ते 20,000 रुपये कमवण्यासाठी. आणि त्यासाठी तो काय करतो, आपुली कुरवंडी वाळवोने, आपुली कुरवंडी वाळवोने, आपुली कुरवंडी वाळवोने. परीक्षा जवळ येते, तो मुलगा परीक्षा देण्यासाठी वर्गात जातो, परीक्षा हॉलमध्ये जातो, पेपर लिहायला सुरुवात करतो. चित्तात एकच ध्यास असतो, मी जर 80% पाडले, माझा बाप मला 20,000चा मोबाईल घेऊन देणार आहे. पेपर लिहितो, पर्याय दिलेले असतात. पर्याय काय, 7 पैकी कोणतेही 5 सोडवा, 2 शिल्लक ठेवा. मुलगा म्हणतो, अरे मी जर 7 पैकी 5 सोडवले आणि 5 मधून जर एखादं जर चुकलं तर काय करायचं. मुलगा 20,000चा मोबाईल भेटावा आणि 80% पडावे यासाठी तो 7 प्रश्न सोडवतो. कशासाठी, मला पूर्ण मार्क मिळाले पाहिजे. परीक्षा संपते, निकालाचा दिवस येतो. बापाला काळजी असते, 20,000 रुपये अजून माझ्याकडे साचले नाही आणि मुलाला आनंद असतो की आज मला 20,000चा मोबाईल मिळणार आहे. ऐका, मुलगा शाळेत जातो, मार्कशीट हातामध्ये घेतो, डोळे बंद करतो. पांडुरंगा, एकच विनंती आहे तुझ्या चरणाजवळ, माझी इच्छा आहे मला मोबाईल भेटला पाहिजे, 80% पडू दे. महाराज, जेव्हा ते मार्कशीट हातामध्ये येतं आणि शेवट खाली टोटल मार्क म्हणून जिथे लिहिलेलं असताना तिथे जेव्हा तो मुलगा बघतो तर मुलाला 81.68% पडलेले असतात. मुलगा आनंदाने नाचायला लागतो, आनंद उत्सव साजरा करतो. कशासाठी, फक्त मला 20,000चा मोबाईल मिळणार याच्यासाठी. तोच मुलगा मार्कशीट घेऊन घरी येतो आणि घरी आल्याच्यानंतर आईला विचारतो, आई बाबा कुठे गेले ग. तेव्हा आई सांगते, बाबा शेतात गेले बाळा. शेतात गेले, अगं माझा निकाल लागला, माझा रिझल्ट लागला, मग मला आज बाबा 20,000चा मोबाईल घेऊन येणार होते. बाळा तुला 80% पडले. 80% किती पडले, 81.68% पडले. आई धावत पळत शेतामध्ये जाते आणि आपल्या पतीला स्वामीला सांगते, स्वामी आपला बाळू मार्कशीट घेऊन घरी आला. बाप विचारतो, किती टक्के पडले का बाळूला. तेव्हा ती आई आपल्या पतीला सांगते, स्वामी बाळूने 81.68% पाडले. हे उद्गार मुखामध्ये कानामध्ये बापाच्या पडतात. बापाचे अश्रू डोळ्यातून खाली उकळतात. बाप म्हणतो, अरे मी माझ्या मुलासाठी वचन दिलं होतं काय, की तुला जर 80% पडले तर मी तुला 20,000चा मोबाईल घेऊन देईल. अजून माझ्याकडे 20,000 जमले नाही, मी काय केलं पाहिजे. तेव्हा तोच बाप गावच्या सावकाराकडे जातो. सावकाराकडून 5,000 रुपये उसने उचलतो. 15,000 रुपये आपल्या पोटाचं काहीतरी पाणी करून त्या ठिकाणी कमवलेलं असतात. हाडाचं काळी रक्ताचं पाणी करून कमवलेलं असतात. 20,000 रुपये दुकानदाराकडे घेऊन जातो आणि दुकानदाराकडून 20,000चा मोबाईल विकत घेतो. आणि तोच बाप 20,000चा मोबाईल घेऊन मुलाकडे येतो आणि मुलाला सांगतो, बाळू तू 80% पाडले ना, या बापाने सुद्धा तुझ्यासाठी 20,000चा मोबाईल घेऊन दिला. हे बापाचं काळीच असतं. ऐका, काय करतो बाप आपल्यासाठी. आपुले कुरवंडी वाळवोने, आपुली कुरवंडी वाळवोने, वाळवोने, आपुली कुरवंडी वाळवोने, आपुली कुरवंडी वाळवोने. एकाएकी गेला विराजिता धाणे, एकाएकी गेला
प्रकारचं बापाचं अंतकरण असतं आणि आज तो बाप या परिवारातून 1 वर्षापूर्वी निघून गेला. 1 वर्ष झाली आज ती खुर्ची रिकामी आहे ज्या खुर्चीवरती आदरणीय आमचे बाबा बसायचे. आज 1 वर्ष झालं ती खाट रिकामी आहे ज्या खाटीवरती आमचे बाबा झोपायचे. आज 1 वर्ष झालं तो आवाज बंद आहे ज्या आवाजाने आमचे बाबा मुलांना आवाज द्यायचे. हा सगळं काही परमार्थ लूप झाला. तुटला आयुष्याचा दोरा, हेर वाऊगा पसारा, हे सगळं काही संपलं. आणि म्हणून त्याच आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री जगन्नाथ बाबा देशमाने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात. खऱ्या अर्थाने या परिवाराने गोड अशा प्रकारचा खटरूप केला. अगदी 1.5 महिन्यापासून ही परिवार सगळा काय माझ्याकडे सारखं चक्कर मारायचं, महाराज काय केलं पाहिजे, आज काय करायचं, उद्या काय करायचं, महाराज कॉम्प्लेट छापले का, पत्रिका झाली का, हे झालं ते झालं, सांगशीची सांगितले का, गायकांना फोन केला का. इतका मोठा खटटोप. म्हणजे मला काय सांगायचं की पिताश्री गेल्याच्या नंतर जर पिताश्रींवरती या परिवाराचं एवढं प्रेम असेल तर बाबा हयातीमध्ये असताना हा परिवार बाबांवरती किती प्रेम करत असेल हे फक्त या कार्यक्रमावरून पाहायला मिळतं. आणि म्हणून अशा प्रकारचे जर सोहळे केले मला तरी वाटतं बाबासुद्धा वरून आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याणे इच्छित या कुळा, अशा प्रकारचा आशीर्वाद आदरणीय बाबा वरून देत असतील. झाली माझी कीर्तनरूपी सेवा. आपण सर्वजण या ठिकाणी सगळ्याच क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित आहात. सामाजिक, राजकीय, परमार्थिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातली या परिवाराचे नाते गोते आत्मिष्ट मित्र मंडळी सर्वच आपण उपस्थित आहात. सर्वांच्या चरणावरती या परिवाराच्या वतीने दंडवत करतो. कार्यक्रमाकरता उपस्थित गुणीजन, त्यामध्ये गायक, मृदंगाचार्य, भालदार, चोपदार, विनेकरी, टाळकरी मंडळी, उत्कृष्ट अशी गोड साऊंड सिस्टीम. कधीतरी आम्हाला कधी एक ऑपरेटर व्यवस्थित भेटत नाही. आज 2-2 ऑपरेटर तिथं बसलेले. आता म्हणजे ऑपरेटर झाले मोठे आणि कीर्तनकार झाला छोटा, अशी गंमत झाली. पण ते सुद्धा उपस्थित आहे. अगदी आपल्या परिसरातले सगळी डायमंड मंडळी, त्यामध्ये आदरणीय परमपूजनीय आमचे गुरुस्थानी असणारे धोंडेराम महाराज वडाळी भुईकर आहेर ते सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती दंडवत करतो. उपस्थित सर्वांच्या चरणावरती दंडवत करतो. हा कार्यक्रम फक्त आजच्या पुरता मर्यादित नाही, तर हा कार्यक्रम इथून पुढे आपल्याला आयुष्यभर पाहायला मिळणार आहे. असे मराठी वक्ता यूट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय आमचे वैभवदादा खंगाळ ते सुद्धा या ठिकाणी आपल्या कॅमेरासहित उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती त्यांनी त्यांच्या कॅमेराच्या माध्यमातून गोड अशा प्रकारे या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण केलं. त्यांच्या चरणावरती दंडवत करतो. बोलत असताना माझ्या वाणीतून एखादा वाईट शब्द निघाला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजा. जे काही चांगलं असेल ते म्हणजे सद्गुरू स्वानंद सिग्नवाशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं देणं आहे. आईवडिलांचे कृपाशीर्वाद आहे. ज्या ज्या ठिकाणी जातो कीर्तन करतात त्या ठिकाणी आपल्या सर्वांची कृपादृष्टी माझ्यावरती पडते आणि त्याच माध्यमातून मला खऱ्या अर्थाने कार्यक्रम करण्याची शक्ती मिळते. आपल्या सर्वांच्या चरणावरती दंडवत करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. करविले तैसे केली कटकट, वाकडी का नीट देवदाने, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नोहे अंगभूत युक्ती. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून 15 मिनटं आपले जास्त घेण्यात आले, त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. आणि एक सर्वात महत्त्वाची सूचना, आता मी भरपूर जणांकडे इथं पिशव्या बघतोय. आता पिशव्यांमध्ये काय तुम्ही बुंदी बांधून आणली नाही, तुम्ही या पिशव्यांमध्ये काय आणलं, दुखोटे. बरोबर ऐका, तुम्हाला हात जोडून विनंती, आपण दुखवटे आणतो, त्या दुखवट्यांचा फायदा काय होतो का हो समोरच्या परिवाराला? बरं, आपल्या घरामध्ये दुखवटे येतात, आपण त्या दुखवट्यांचं काय करतो, त्याचा वापर करतो कधी नाही. ते दुखवटे काय करतो, तेच दुखवटे दुसऱ्यांना पोचवायचे, तेच पुरत दुसऱ्यांना. म्हणजे ते साडीचं नाही का, एकच साडी 25 जणांच्या अंगावर फिरते, तशा दुखवट्यांचं होऊन जातं. म्हणजे दुखवट्यांचा फायदा होत नाही. म्हणून हा जोडून विनंती, हे दुखवटे कोणीही या कार्यक्रमामध्ये देऊ नका. आणि देणेवाडीकर ऐका, आपल्या गावामध्ये सुद्धा इथून पुढे हीच परंपरा चालू करायची. कोणाला दुखवटे, कोणाचे दुखवटे घ्यायचेही नाही आणि कोणाला पाहुणचार द्यायचा नाही. हे काही लग्न कार्य नाही आहे, हा काही मंगल प्रसंग नसतो. या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचे सोहळे अजिबात करायचे नाही. इथून पुढे सुद्धा आपल्या गावामध्ये ही रीत चालू करायची. कोणाचे दुखवटे स्वीकारायचे नाही. तुम्ही दुखवटे आणण्यापेक्षा एक काम करा ना, मस्तपैकी एक बॉक्स करायचा, त्या बॉक्समध्ये स्व इच्छा दान असं नाव लिहायचं, त्या बॉक्सला वरती होल पाडायचं. तुम्ही दुखवट्याला 200 रुपये देतात ना, ते 200 रुपये त्या बॉक्समध्ये टाका, पैसे साचवा आणि तेच पैसे कुठल्या तरी गोशाळेला दान करा, कुठल्या तरी अनाथ आश्रमाला दान करा, कुठल्या तरी मोठ्या शिक्षण संस्थेला दान करा. त्याच्यातून तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. या दुखवट्यातून काही मिळत नाही. आणि म्हणून इथून पुढे तरी अशा प्रकारचे सोहळे, इथून पुढे अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवले पाहिजे, एवढे आपल्या सर्वांच्या चरणावरती आपण नम्र विनंती करतो आणि वाणील्या ठिकाणी पूर्ण विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर